शुभ सकाळ, शुभ सकाळ. मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात बागेतून. हे नवीन लावलेलं झाड, त्याला आलेलं फूल सुद्धा नवीन लावलेलं झाड आणि त्याला आलेलं फूल. वाव, ह्या सीझनचं हे पहिलं फूल. आणि पपई लागले पिकायला. वा वा वा, छान छान छान. अहो, पेपर नाही घेतला, पडलाय की तिथं बाहेर. आज ऊन आहे म्हणून बरं आहे, पाऊस असता तर. होय अगो बाई, लक्षातच नाही माझ्या. आज काका गावाला गेलेत पहाटे लवकर. चला आता माझ्या एकटीच नाश्ता करून खाऊयात. तरी सुद्धा आपण पोटभरीचा नाश्ता करून खायचा बरं का. एकटाय म्हणून उगाच काहीतरी इकडचं तिकडचं काही खायचं नाही. व्यवस्थित करून खाऊया डोसा. हे बघा, चला डोशाचं पीठ भिजवून झालेलं आहे. डोसा प्रेमिक्स, रवा, ताकाचं पाणी, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, ओवा आणि मीठ. झालंय की नाही मस्त मस्त. बघा किती छान कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा. वा, चला नाश्ता झाला. चहा पित पित आता आणि एक गोष्ट करणार आहे. सकाळच झालेली आहे, काका पण आज बाहेर गेलेले आहेत. मग म्हटलं चला रात्रीच आज हे काम केलेलं आहे मी. हे बघा, तोतापुरी आंब्याच्या ह्या फोडी केल्यात साली काढून. आणि अर्थात साखर आंबा करणार आहे. आणि याच्यामध्ये समभाग, जेवढे तोतापुरी आंब्याच्या हे होत्या फोडी होत्या तेवढा समभाग साखर घातलेली आहे मी. कणभर मीठ. आणि हे काल रात्री असं एकत्र करून ठेवून दिलं होतं झाकून. तर आता इतकं मस्त त्याला साखरेचं पाणी झालेलं आहे बघा. विरघळलेली नाही अजून, पूर्ण विरघळली आहे बघा. थोडीशी आहे अजून खाली. पण आता पण आता हे साखर आंबा करायला ठेवू. आणि बाहेर राहणारा साखर आंबा, वर्षभर बाहेर राहणारा साखर आंबा आज मी करणार आहे. हे आता मी बारीक, एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे. आणि सतत असं हलवतीये. सतत हलवायचं, खाली लागू द्यायचं नाही. याच्यात मी दालचिनी घातलेली आहे, लवंगा घातलेल्या आहेत, मिरे पण टाकलेले आहेत. 4 मिरे, 4 लवंगा आणि बारके बारके 4 दालचिनीचे तुकडे असं मी टाकलेलं आहे. आता मी 2 वेलदोडे यामध्ये घेतलेत. हे बघा, आता मी असं क्रश करून घेते. आणि मी ह्याच्यातच आता जायफळ घालून घेणार आहे असं. आणि जायफळ नेहमी मी असंच काढते बरं का, कारण की आपल्याला फार कमी जायफळ लागतं. आणि म्हणून मी ते खिसणीने असं असं खिसत बसत नाही, कारण जायफळ मला कमीच लागतं. कुठे जास्त आपल्याला घालायचंय. पण जायफळाचा स्वाद छान असतो, पचायला खूप चांगलं, पचनाला चांगला जायफळ. लहान मुलांना आपण गुटी घालतो तेव्हा जायफळ घालतो, आठवत आहे ना तुम्हाला? घातली होती ना तुम्ही गुटी? आम्ही घातली होती गुटी. बदाम, खारीक, जायफळ, मुरुड शेंग, हे की नाही, असे 4-5 पदार्थ एकत्र करून मिळतच ते. 5वीच्या दिवशी आणायचं, पुजायचं. हे बघा, हे असंच काढायचं जायफळ. हे बघा. आणि आता वेलदोड्याबरोबर आणि थोडंसं क्रश करून घ्यायचं असं की छान. हे पण क्रश झाला, वेलदोडा पण मस्त क्रश झाला. आता त्यामध्ये हे बघा, त्याला आता बुडबुडे येतील मस्तपैकी. सतत हलवत राहायचं. 10 मिनिटं म्हणजे खूप जास्त झाली बरं का याची. 10 मिनिट्स ओनली. काका आले की त्यांना सरप्राईज. घरात घम 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 वास येत असतोय. आणि घरात जो हा घमघमाट येतो की नाही, त्याच्यामुळे जरी विकतचं आणलं ना तरी त्याचं फक्त दर्शन होतं. पण जेव्हा हे तुम्ही घरात करता तेव्हा पंचमहाभूत सुखावतात, डोळे सुखावतात, स्पर्श छान वाटतो, त्वचा सुखावते. हा हा, ऐकायचं काय संबंध नाही याच्यात. जिभेला मस्त वाटतं, होय की नाही? नाक सुखावतं,
पंचमहाभूत सुखावतात सगळी. पंचघ्राणेंद्रिय म्हणायचं त्याला, घ्राणेंद्रिय सुखावतात. आणि मग आपल्याला भूक लागते. तुम्ही म्हणाल मग असं आहे तर रोज स्वयंपाक का करत नाही? तेवढा वेळ नाही, आवडही नाही, आणि सोय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे. त्यामुळे प्रश्न नाही. सुरुवातीला मावशी होत्या, त्याच्यानंतर आता डब्बेवाल्या मावशी आहेत. घरात करून खाल्लं काय आणि डब्बा आला काय, दोन्ही सेमच. कोणीतरी लिहिलंय, मॅडम तुमचं बघून मी पण आणायला लागले. अभिनंदन अभिनंदन. तुमचं माहेरपण सुरू झालं बघा आता 60 नंतर. खरं माहेरपण. टेन्शन नाही, काही नाही. आणि आपलं जे काय आहे की नाही, घर दार पैसा अडका वस्तू विस्तू हे जे काय आहे सगळं तुम्ही त्याचा आनंद घ्या. तुमच्यासाठी तुम्ही केलंय, मुलांच्यासाठी केलंय, त्याचा तुम्ही सुरुवातीला आनंद घ्या, उपभोग सुद्धा घ्या, आणि त्याच्यानंतर राहू द्या तसंच. काहीतरी करतील मुलं. एक कुठली तरी पोस्ट पडली होती व्हॉट्सअपला की घरातल्या त्या आजीबाई होत्या, त्या स्वतःच्या घरामध्ये राहत होत्या खेड्यामध्ये. खूप वस्तू जमवून ठेवल्या होत्या, अगदी पारंपरिक पूर्वजांच्या सुद्धा. आणि त्या वारल्या. त्या वारल्यानंतर इतर जे त्यांचे पुढचे वारस आहेत त्यांना पुढे 8-10 दिवस लागले आणि इतका ताप झाला. म्हणजे त्यांना ताप झाला. ते सगळं कुणाला तरी द्यायचं, करायचं, भंगारमध्ये घालायचं वस्तू. कारण आता जुनं कोण वापरत नाही ना, अँटिक कोण वापरत नाही, त्या अँटिकच्या दुकानातच फक्त. तर त्यांना ते इतका त्रास झाला म्हणे, सगळं सगळं देऊन टाकायचं वगैरे. ते मी वाचलं आणि मग मला क्षणभर असं वाटलं की आपणही सगळं देऊन टाकावं पटापट, आपण जिवंत आहेत तोपर्यंत. आणि नंतर वाटलं की मी बऱ्याच वस्तू द्यायला सुरुवातही केली बरं का, कमी कराव्या घरातल्या वस्तू म्हणून. आणि मग त्या कमी करताना माझ्या लक्षात आलं की ही माझ्या सासूबाई. त्याच्यात गंमत तुम्हाला सांगते. एक माझ्याकडे सासूबाईंचं भात करायचं, तांदूळ रोजचा भात करायचं, एक कलई लावलेलं असं मस्त पातेलं होतं. तर म्हटलं आता त्याचं काय करायचं, मोठं होतं, चांगला किलोचा भात होईल एवढं होतं. म्हटलं त्याचं काय करायचंय, म्हणून मग मी ते ना आमच्या घरासमोर भंगारवाला येतो त्याला दिलं. तो म्हणला 200 रुपये देईन मी तुम्हाला. आणि 200 रुपये दिला पण त्याचे मला. पितळेचं छान भांड बरं का. 200 रुपये दिला. तो घेऊन जात होता. आमचे हे तिकडनं आले, घरी आले आणि मला म्हणले, अगो सेम माझ्या आईच्या घरात होतं ना तसलं भांड मी आत्ता बघितलं. मी म्हटलं कुठं बघितलं? तो भंगारवाला गाडीवरनं घेऊन चालला होता. अगदी गो मला माझ्या आईची आठवण आली. पूर्वीचं मला आठवलं, आमच्या त्याच्यात 4 माणसं आली की भात करायची आणि सेम तसलं भांड ग, सेम तसलं भांड ग. तर मी आपलं हळूच म्हटलं, अहो तेच मीच दिलंय त्याला, 200 रुपये दिले त्याला. हे म्हणले, एवढी गरज होती का तुला द्यायची? असे ना झालं घरामध्ये कोपऱ्यात कुठेतरी ठेवायचं, काय नाही तर रांगोळी ठेवायची होतीस, रंग ठेवायचे होतेस त्याच्यात, तू वापरत नाहीयेस तर कशाला दिलंस एवढंच म्हणले. आमच्यात ह्यांचं ओरडणं म्हणजे एवढंच असतं, फार ओरडत नाही ते. कशाला दिलंस म्हटले एवढंच. मग मला लक्षात आलं की त्यांना वाईट वाटलं. तर मग मी तो दुसऱ्या दिवशी परत भंगारवाला आला. तर भंगारवाल्याला म्हटलं, ते कालचं पातेलं तुम्ही दिलं काय, दुकानात मोड घातली काय? तर तो म्हणला, नाही वहिनी ते आम्ही घरातच ठेवलं. माझी आई म्हणली की राहू दे घरामध्ये, कधी तर वापरायला होईल, कलई करून आणूया, कधी तर वापरायला होईल. मी म्हटलं हे घ्या तुमचे 200 रुपये आणि ते पातेलं, ते तप्पेलं मला उद्या परत, तप्पेलं म्हणायचे त्याला, तप्पेलं ते उद्या परत आणून द्या. कारण म्हटलं आमच्या साहेबांचं लहानपणीचं ते आठवणीतलं आहे आणि साहेबांनी नको सांगितलंय. ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी येऊन तो देऊन गेला मला. पैसे मी लगेचच देऊन टाकले होते 200 रुपये आदल्या दिवशीच. तर दुसऱ्या दिवशी तो मला देऊन गेला. अजूनही माझ्याकडे ते तप्पेला आहे कुठंतरी, कधीतरी मी दाखवीन. त्याच्यात काहीतरी रांगोळी रंग असं सगळं मी पिशवीमध्ये घालून ठेवलेलं आहे.
कारण आता कलई लावायची म्हटली तरी ढिगभर खर्च आणि कोण वापरते ना तसं. आजकाल ते वापरलंच जात नाही, एवढा भातही खाल्ला जात नाही, एवढे पाहुणे पण येत नाहीत, अशा सगळ्या गमती जमती. तर कुठून आलं हे लक्षात. हां, तर अशा ह्या आठवणी असतात प्रत्येकाच्या. मग मला असं वाटलं की माझ्या घरातल्या मी वस्तू माझ्या जिवंतपणीच कमी कराव्या असा मी जेव्हा विचार केला, ते एक व्हॉट्सअपवरची पोस्ट ऐकून वाचून, तर तेव्हा मला असं वाटलं की नको, ह्या सगळ्या आठवणी आमच्या मुलांना आमच्या नंतर येऊ देत ना, आणि होऊ दे ना, थोडा 8 दिवस त्रास होऊ दे ना त्यांना, ते सगळं बघून 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 सगळं आवरायचं करायचं, पुन्हा ते सगळं कुणाला तरी देऊन टाकायचं, भंगारात का होईना, तेवढे स्पर्श होऊ देत ना त्यांचे पण सगळे त्या वस्तूंना. भले आम्हाला ओरडू देत, कशाला एवढ्या साड्या घेतल्यात, कशाला एवढे कपडे घेतलेत, कशाला हे ठेवलंय, कशाला एवढी बेडशीट घेतली आहेत, कशाला एवढे पडदे घ्यायचे. भांडी काय माझी फार नाही आहेत सोडा, बाकीच्या सगळ्या वस्तू ओरडू देत माझ्या नावाने. सूनही ओरडू दे, मुलंही ओरडू देत, सगळे ओरडू देत. पण मला असं वाटलं की त्यांचे स्पर्श होऊ देत त्या सगळ्याला, ज्याला आमचे स्पर्श झालेत, आमच्या पूर्वजांचे स्पर्श झालेत, त्यांचा हे स्पर्श होऊ दे, त्यांनाही एक ती आठवण राहू दे. आमच्या सासूबाईंनी काय संसार ढीगभर करून ठेवलाय, जसं तुम्ही म्हणता ना मला की किती पसारा करून ठेवलाय, 2च माणसं, तर त्यांनाही वाटू दे किती पसारा करून ठेवलाय, 2च जण राहायची, आणि वाटू दे त्यांना, कारण ती एक त्यांची आठवण असेल. आणि आपल्या मुलांना आठवणी क्रिएट करण्यासाठी आपण काहीच देत नाही, काहीच देत नाही. पूर्वी आपण गप्पा मारायचो, निरनिराळ्या इकडं जा तिकडं जा, हिंडणं फिरणं हे सगळं. अलीकडे मोबाईल 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 आणि फक्त मोबाईल, गप्पा नाहीत काही नाहीत. सगळेच जण, घरातले सगळेच जण मोबाईलवर असतात. त्यामुळं आठवणी क्रिएट आणि एकमेकांच्याकडे एवढं पाहुण्यांचं येणं जाणं नाही, कारण की मुळात मुलंच एवढी जास्त नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यातही काही भांडणं हे ते असं फारसं नाही हो. त्यामुळे त्यांच्याजवळ फारशा आठवणी नाहीत. तर असू देत, तेवढ्या आठवणी राहू देत. पूर्वी जशा आठवणी होत्या तशा आत्ताच्या मुलांच्या जवळ आठवणी नाहीत. त्यामुळं आयुष्यात त्यांना, मला नाही वाटत, आमच्या वेळेला काही असं मोबाईल बिबाईल नव्हते, त्यामुळे आम्ही गप्पा मारायचो, खेळायचो, भांडायचो, एकमेकांच्या घरी जायचो, गावामध्ये सुद्धा सुट्टीला एकमेकांच्या घरी जायचो. मैत्रिणीच्या आजोळी बिजोळी मी जायची, माझी मैत्रीण सुद्धा माझ्या मामाच्या घरी वगैरे आलेली आहे, म्हणजे असं काही नाही, असं एकमेकांच्या घरी आम्ही जायचो. आता तसं काहीच नाही. सगळं उठायचं सुटायचं, नवरा बायको रेझॉर्टला जायचं, उठायचं सुटायचं, नवरा बायको रेझॉर्टला जायचं, एवढ्याच त्यांच्या असं. किंवा हे मित्रमंडळ ते मित्रमंडळ असे 1-2-3 फॅमिली रेझॉर्टला जायचं. तर असं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अशा घरच्या फारशा आठवणी नाही. तर मला असं वाटलं की नाही, असू दे आपला पसारा सगळा असू दे, आपल्यानंतर जसं आपण काय सोनं नाणं वगैरे देऊन टाकणार आहे काय सगळ्यांना, प्रॉपर्टी बिपर्टी, त्यांना त्रास नको म्हणून, तसं हे पण राहू दे त्यांच्यासाठी, त्यांनाच करू दे काय करायचं ते, त्याचं राहू दे असं मला वाटलं. आणि मी सगळं तसंच ठेवणार आहे, सगळं तसं ठेवणार आहे. आमच्या नावानी ओरडण्यासाठी का होईना, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपल्या आठवणी येत राहू देत, होय की नाही, असं मला वाटतंय. बघा आता कुठपर्यंत झाले, अजूनही झालं नाहीये, होईल पण आता बघूया काय काय होतंय ते. वहिनीना हाक मारायचीच की परत. छान झालंय ना ग, मस्त झालंय नाही. चला तुम्हाला एक गंमत दाखवते. हे बघा, मृग नक्षत्रावर नुसती अशी वरच्यावर टोचलेली एक काडी, तिला फूटच आली आहे, तर फूटच नाही तर कळी सुद्धा आली. अशा बऱ्याच काड्या टोचलेल्या आहेत. बघूया काय काय होतंय. तर घरातलं आलं टाकलं होतं जे कुजलेलं होतं, आणि ही 2 आल्याची झाडं आलेली आहेत, म्हणजे आल्याला फूट आलेली आहे आणि मस्त उगवलेलं आहे आलं. कांद्याची पात दिसतीये, ही आता उद्या आपण किंवा संध्याकाळी जेवताना घेऊया. कांद्याची पात आलेली आहे, कुजलेला कांदा लावला होता. इथं एक फूट दिसतीये बारीक आलेली, हे फुलाचं झाड. इथं सुद्धा या फांदीला फूट आलेली दिसायला लागली.
हे सगळे कॅनमध्ये, फुटक्या कॅनमध्ये लावलेलं आहे. आणि एक झाड दाखवते ज्याला गुलाबाची फुलं सुद्धा आलेली आहेत. बघितलं का किती सुंदर. मला फार अशी आवड आहे. विकतच्या झाडांना ही झाडं खोटी आहेत आणि त्याच्यावरती ही 3 फुलं लावलेली आहेत, टोचलेली आहेत, जी मी नेहमी केसात घालत असते, ती अशी ही फुलं आहेत. हे बघा, या फुलाला खाली असा आकडा आहे. दिसतंय ना सुंदर माझं गुलाबाचं झाड.